शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र मंडई. मी नांदेडमधला व्हिडिओ बनवतोय. तुम्ही हा जो व्हिडिओ बघताय तो नांदेड जिल्ह्यातला आहे, कंधार तालुक्यातला. इथं म्हशीचा गोठा आहे. 18 एकर शेती असून पण हा व्यवसाय त्यांनी करतायत. तर आपण बघूया की ते कसं करतायत, म्हशी कशा सांभाळतायत. आणि बरेच लोक म्हैस पालन करतात, तर त्यांच्या काय चुका असतील किंवा ह्यांच्याकडून काय चुका झाल्या असतील त्यांना मार्गदर्शन भेटण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवतो. तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. तुम्ही कोणत्या भागातून आहात त्याची कमेंट करा. नमस्कार सर. नमस्कार. एकदा चॅनलवर नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव आहे धनंजय कतुरे, तालुका कंधार, जिल्हा नांदेड इथला आहे मी. बरं, आता हा जो गोठा आहे तो कधी बांधला? हे आता 1 वर्ष झालं साधारणतः. बरं, आता किती एकर शेती आहे तुम्हाला? आता मला शेती आहे 18 एकर. बरं, शेतकरी म्हणून तुम्ही एक मला चांगला प्रश्न मी विचारतो, त्याचं खरं उत्तर द्या. शेती परवडते का सध्या? शेती सध्याला नाही परवडत. बरं, त्याचं काय कारण असू शकतं? का तर रोजगारी भेटायला तयार नाही, शेतकऱ्याला त्या मालाला भाव नाही, त्याच्यामुळे शेती परवडायला तयार नाही. आणि शेतकऱ्याला होत नाही की 18 एकर शेती म्हणल्यावर रोजगारावर अवलंबून असल्यामुळे शेती परवडत नाही. बरोबर. का तर रोजगारी 600-700 रुपये वगैरे कोणी शेतात येत नाही, कोणी फवारणीला येत नाही, कोणी काय येत नाही, त्याच्यामुळं हे व्यवसाय निवडला आपण. बरं, आता शेतीमध्ये काय लावता मग तुम्ही? शेतीमध्ये आता चन्ना आहे माझ्याकडं आणि वैरण आहे म्हशीसाठी एक 3-4 एकर आणि बाकी असंच आहे. मग कापूस वगैरे होता मध्ये. कापूस एक झाला 50-60 क्विंटल कापूस झाला. त्याच्या कापूस काढून मी चन्ना टाकला नंतर. आता हे जे म्हैस पालन व्यवसाय सुरू केला त्याची आयडिया कशी आली का पहिल्यापासूनच? नाही, पहिलं मी केल्या होत्या, पण आपल्या इथल्या गावठी म्हशी होत्या पहिले. ते गावठी म्हशी तेवढ्या दूध देत नाहीत, 2-2, 3-3 महिने दूध देतात, त्याच्यामुळे ते विकून 2 वर्ष पूर्ण बंदच केला होता गोठा मी. मग नंतर परत 4 आणल्या होत्या ट्रायलसाठी हरियाणाहूनच, ती दिव्या डेअरी फार्मवरून. मग नंतर ते चांगल्या लागल्यामुळे हे आता 7 म्हशी आणि 1 बुल आणलाय मी. त्या साधारणतः जवळपास 1 महिना झाला असेल, 1 महिन्याच्या वरी 4-5 दिवस झाले असतील समजा. तिथून आणले मी, आता जिंदमधून आणलेले आहेत. कुठला डेअरी फार्म म्हणला? देव डेअरी फार्म आणि परविंदर. तुमचा आणि त्यांचा संपर्क कसा? संपर्क इथं नायगावला एक आणल्या होत्या म्हशी, त्याच्यामुळे मी तिथं गेलो बघायला. परत मग त्यांना विचारून परत मग मी यांच्याकडे गेलो मी. बरं, मग त्यांनी जे म्हशी पहिल्यांदा किती 4 दिल्या? हो. मग परत आता किती आणल्या मग? परत 7 म्हशी आणि 1 बुल आणलाय आता. बरं, कशा त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे? म्हणजे चांगला आहे. हा, म्हशी चांगला देतात आणि चांगल्या रेंजमध्ये देतात. मी फक्त खरेदी करून आलेलो, परत त्यानंच सगळं इथपर्यंत आणून द्यायचं पोहोचती त्यांनीच केलेली आहेत. आणि त्यांचाच माणूस आहे इथं, दूध बोललं तसं काढून द्यायला करायला त्यांचा माणूस आहे. आता जे म्हशी आणल्या त्या काय लिटर पासून दूध देतात? आता म्हशी सर्वच 12+ आहेत सर्वच. हो. बरं, आणि काय किमतीनं आणल्या? समजा कोणती एक 38ची आहे, कोणती 40ची आहे, कोणती 44ची आहे, कोणती एक 58ची आहे. असं म्हणजे जवळपास 12-12.5 लाख रुपये लागले मला या 7 म्हैस आणि 1 बुलला. बरं, इथं पोच आले का त्यामध्ये? हो, 12.5 लाखामध्ये पोच आल्या. आता ह्या ज्या म्हशी आहेत आणि आपल्या म्हशी यामध्ये काय डिफरन्स आहे? हे म्हशीचं जे दूध आहे ते जास्त दिवस देतात हे म्हशी. साधारणतः 8 महिने देतात आणि प्रेग्नंट राहिल्यानंतर बी दूध जास्त दिवस देतात. म्हणजे भाकड काळ जो आहे ते कमी असतो ह्यांना, आणि आपला जे गावरान म्हशीला आहे तो भाकड काळ जास्त असतो. आणि निवेदन न केल्यानंतर व्यवसाय परवडण्यासारखा आहे शेतीपेक्षा. नियोजन म्हणजे नक्की काय? निवेदन म्हणजे त्यांचा चारा, त्यांचा दाना वगैरे हे सर्व टाकणं व्यवस्थित. म्हणजे चाऱ्याचं नियोजन म्हणजे हिरवा चारा पण पाहिजे त्यांना, वाळला चारा पण पाहिजे. हे दोन्हीचं कॉम्बिनेशन जर ठेवलं तर व्यवस्थित दूध देतात. बरोबर. तुम्ही काय काय देतात चाऱ्यामध्ये? मी चाऱ्यामध्ये कडबा पण देतो, परत ती आणखीन टाळकी ज्वारी आहे ती पण देतो हिरवी. गव्हाचा भुसा पण देतो आपल्या सीझनमध्ये आल्यानंतर, ते पण खातात गव्हाचा भुसा. मी त्या पहिलं जे आणल्या होत्या 4 त्यांना पूर्ण गव्हाचा भुसा जमा करून ठेवला होता 30 ट्रॅक्टर. तेच टाकला गव्हाचा भुसा आणि मध्ये हिरवा मिक्स. बाकी दुसरा चाऱ्याला पैसे वगैरे काहीच घातले नाही आपण. बरोबर, स्वतः घरचाच आपल्या एरियामधून आसपासमधून गव्हाचा भुसा जमा करून तेच चारवलं त्या म्हशीला. आणि इथं जे तुम्ही चारा लावलेला आहे ती कशी पद्धत आहे आणि काय काय लावलाय मग? चारा आपलं ते हे आहे, नेपियर गवत आहे ते लावलेलं आहे. 1 एकर आहे ते लावलेलं आता. आणि बाकी जुंधळाच आहे ते कापून टाकतो आम्ही. वाळा चारा तुम्हाला इथंच भेटतो? हा, वाळा चारा इथेच भेटतो आम्हाला, भरपूर भेटतो. आसपासच्या खेड्यापाड्यातून ज्वारी भरपूर भिजव्याचा एरिया असल्यामुळे भेटतो इकडे चारा. खुराकामध्ये काय काय मग? खुराकामध्ये आपली चण्याची चुनी आहे, मकाची चुनी आहे. मका आम्ही स्वतः इथूनच खरेदी करतो. मका चुनी वगैरे घेत नाही, का तर त्याच्यामध्ये ओरिजिनल येत नाही, देत नाही. त्याच्यात ज्वारीचं पीठ मिक्स करून देतात, हे करून देतात. त्याच्यामुळे स्वतः मका खरेदी करून आणतो आम्ही आणि इथंच दळून घेतो ते. ओके, म्हणजे घरचा भरडा असतो ते तयार करता? हो. किती वेळ देता ह्याला? 2 टाइम.
कसं असतं नेमकं गोट्यातलं कामकाज कितीला चालू होतं आणि ते कसं गोट्यातलं सकाळी 4 पासून चालू होतं. हम्म, 4 पासून एक 8 साधारणतः सर्व 8 पर्यंत आटपून जातं. 8 पर्यंत. हम्म. 8च्या नंतर परत 4लाच. 2च टाइम फक्त. चारा पण 2 टाइम आणि खुराक पण 2 टाइम. बाकी टाइम म्हशीला रेस्ट. बरं आता नवीन 7 म्हशी आल्या त्यातलं किती दूध निघते? जवळपास 40-45 लिटर निघते आता ते 7 म्हशीमध्ये. म्हणजे आता ट्रेसमध्ये आहेत म्हशी. 1 महिना झाला येऊन त्यांना. त्यामुळे थोडं प्रवास करून हे करून थोडं आल्या नाहीत दुधावर आणखी, पण येतील दुधावर. मग एका टायमाचं ना ते? हा, एका टायमाचं 40-45 लिटर जातं. हे दूध कुठे विकतं आणि त्याचं काय? दूध आपल्या इथं डेअरी आहे. हम्म, समजा डेअरीलाच जातं दूध. इथून जागेवर गाडी येऊन घेऊन जाते डेअरी. हम्म, आता फॅटवर आहे आमच्या इकडं. हम्म. इथं लोकल कुठं कोण नाही नेत. काय रेट पडतो? त्याचं 55-57 रुपये पडतो. 60 पर्यंत, 60-65. जसं जसं म्हशीचा कालावधी जाईल तसं तसं फॅट जसं वाढेल तसं तसं रेट वाढणार आहे. साधारणपणे आता ही म्हैस तुम्ही ट्रायलला घेतल्या पलीकडच्या ज्या म्हशी आहेत, त्या म्हशी तुम्ही घेतल्यानंतर ट्रायलला ज्यावेळेस तुम्ही घेत होता त्यावेळेस तुम्ही नवीनच होता. हो, नवीनच होतो. तर कसा अनुभव होता नक्की आणि सुरुवातीला काय अडचणी आल्या? अडचणी तर खूप आहेत. अडचणी आल्या म्हणजे ते पण व्यवस्थित झालं नसतं. पहिल्या 4 आणल्या पण दूध जवळपास त्यांनी 1-1 वर्ष दिला माझ्याकडे दूध. म्हणजे आपल्या इथलं वातावरण वगैरे सूट व्हायला थोडा वेळ लागतो, पण सूट होतं. बरं, तरुणांनी हा व्यवसाय करायचा असेल कुणा किंवा शेतकऱ्यांनी करायचा असेल तर हा व्यवसाय खरंच परवडतो? हा, परवडतो. शेतकऱ्याला व्यवसाय परवडतो, पण स्वतः करणारा असला तर अति परवडतो. बरोबर. लोकांवर जर डिपेंड राहिलं तर धंदा परवडत नाही. का तर लोकांची गॅरंटी नाही, कोण करल गोट्यात नाही करल. त्याच्यामुळं स्वतः आधार काढायला आली पाहिजे. बरं. स्वतः आधार काढायला आलं तरच धंदा सक्सेस होतो. बरोबर. नंतर स्वतः नाही काढता आला, समजा भैयाला कोण्या ठेवला आणि ते गेला निघून, तर परत मग तुम्हाला ही म्हशी विकायचीच वेळ आहे. असं स्वतः लक्ष देऊन स्वतः लक्ष देऊन करायचं असला तरच हा व्यवसाय करणे. पाणी वगैरे ह्याला देतात ते कसं देतात? पाणी याच्या गव्हांमध्येच टाकतो आम्ही. चारा सकाळी खाल्यानंतर 8ला भरून टाकतो गव्हाण. दिवसभर पाणी त्याच्यामध्येच असतं. जेव्हा आपल्याला 4ला चारा टाकायचा त्याच्यानंतर गव्हांमधलं पाणी सोडून द्यायचं, परत चारा टाकून द्यायचा. परत चारा खाल्ल्या त्यांनी रात्री परत 8ला गव्हाण भरून ठेवायची, परत सकाळी 4ला पहाटे 4ला सोडून द्यायचं. बरं, आता ह्या गोटा बांधण्यासाठी किती खर्च आला मग? माझ्या मते गोट्या बांधायला 6 लाख रुपये खर्च आला मला. गोट्याला 6 लाख रुपये खर्च. म्हणजे कमी बजेटमध्ये केला? कमी बजेटमध्ये. म्हणजे वर गरम होणे म्हणून मी शिमटी पत्रे मारलेत. आणि हवा बिवा उंच ह्याच्यावर असल्यामुळे हवा बिवा लागणे म्हणून काम पण मजबूत केलेलं आहे. मटेरियल पण चांगलं वापरलेलं आहे गोट्याला. आणखीन याच्यामध्ये बी कमी पैशामध्ये करता येतं ना? हो. बरं, आता ह्या ज्या म्हशी आहेत ह्या वातावरणात तुमच्या भागातल्या टिकतात का आणि ते तेवढं दूध देऊ शकतात? देतात. 100% टिकतात. का तर मी पहिले 4 घेतलेत ते ट्रायल मध्ये. त्यामुळे ते 1-1 वर्ष दूध चांगले दिले मला ती. मग आता तुमच्या भागातले लोक हे व्यवसाय करतात का? आता कमी आहे? भरपूर आहेत. आमच्या बाजूला पण आहेत गोटे. म्हणजे तुम्ही जे आता व्यवसाय करताय तो सध्या एकंदरीत तुम्हाला परवडतोय. शेतीला जोडधंदा आहे त्यामुळे शेण वगैरे पण वापरतात? वापरता येतं ना. शेण आमच्या इकडं 4,000 रुपये ट्रॉली विकते. ती ट्रॉली भरून 4,000 रुपये विकते. बरं, मग आता पाणी हे कशाच आहे त्याला? शेतातलं म्हणजे नाही, तळ्याचं पाणी आहे. विहीर पण आहे. तळ्याचं पाणी येतं आमच्या इकडे. आता ह्या म्हशीला जास्त पाणी लागतं, मग कसं नियोजन करता? पाणी आहे ना आपल्या इकडं, पाणी आहे मुबलक. पाण्याचं काय प्रॉब्लेम? पाण्याचं काय प्रॉब्लेम नाही. बरं, आता तुम्ही तिथे गेल्यानंतर म्हशी खरेदीची काय पद्धत होती? कशा घेतल्या म्हशी? म्हशी आपण आपल्याला पसंत आले, आपल्याला दूध पसंत आलं त्यांचं, तरच आपण सिलेक्शन केलं त्याचं. त्यांना पण चांगली वाटली. त्यांना पण गॅरंटी होती ना इथं दूध आणून काढून द्यायची. त्याच्यामुळे त्याने पण ते तसं व्यवस्थित सिलेक्शन करून दिलं त्यांनी इथं आपल्याला. तिथं किती टाइम दूध तपासतो? तिथं 2 टाइम. आपण खरेदी केल्यानंतर तिथं जवळपास 5-7 दिवस म्हशी असतात त्यांच्या गोट्याला बांधून. तर आपल्याला थांबू वाटलं तर आपण थांबू पण शकता दूध बघायचं असेल तर. बरं, आता तो व्यापारी इथं नाही तरी पण तुम्ही त्यांच्याविषयी चांगलं सांगा. चांगला आहे व्यापारी. फसवेगिरी काय होणार नाही तिथं. का तर आणि व्हिडिओ पण त्यांचे जास्त पडत नाही. जसे दुसऱ्या व्यापाऱ्याचे व्हिडिओ पडतात त्यांचे व्हिडिओ नाही पडत. मी त्याच्यामुळेच मी गेलो. का तर व्हिडिओ मध्ये बी फसवेगिरी व्हायली आता. म्हणजे करायचं एक द्यायचं एक असलं चाललंय सध्याला. म्हणजे का तर धंदा व्यवसायच झालाय हा पण बी. बरं, त्याविषयी तुम्हाला कसं काय? मला बऱ्याच शेतकऱ्यांना व्हिडिओ जास्त पडले म्हणजे पण तुम्हाला डाऊट येतात. हा खरा मुद्दा आहे. खरे शेतकरी लगेच ओळखू शकतात व्हिडिओ पडले. म्हणजे कसं आहे तुम्हाला सोशल आजकाल जमाना कशाचा आहे? सोशल मीडियाचा आहे. बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे लोक 100% युट्यूब बघणार आणि जाऊन म्हशी खरेदी करणार. मला बी शेतकऱ्याला असं सांगा वाटतं की न युट्यूब बघता तुम्ही स्वतः कुणाच्या बी फॉर्मवर जावा, त्याचा अनुभव घ्या, मगच हरियाणाला जा.
बरोबर असं माझं शेतकरी म्हणणं मित्रांनो हे खरं आहे, कारण व्हिडिओवर नुसतं समजत नाही. हा आता तुम्ही रियालिटी शेतकऱ्याला बोला, त्या शेतकऱ्याचं खरंच ऍक्च्युली दूध निघतंय का, हा हे चौकशी करा आणि मगच व्यापारी सिलेक्शन करा. तुम्ही कोण्या व्यापाऱ्याकडे जायचंय, बरोबर. हा आता आम्ही परविंदरकडे जायचंय का आणखीन कोणाकडे जायचंय ते तुम्ही स्वतः ठरवा. बरोबर आहे. म्हणजे कोणी पण पैसा 12-12.5 लाख रुपये लावायला म्हणजे असेच पैसे येत नाहीत. माझं हे म्हणणं आहे. हा. पण तरी पण आता तुम्ही ज्यांच्याविषयी तुम्ही सांगता व्हिडिओ मध्ये सांगताय परविंदर तुम्ही चांगला आहे त्याच्या म्हशी, तर म्हणजे खरंच चांगला आहे का? नाही खरंच चांगला आहे परविंदर, एकदम चांगले माणसं आहेत ते. त्यांच्या स्वतःचा पण गोटा आहे असं त्यांचं म्हणणं असतं. हो त्यांचा आहे गोटा. त्यांच्या म्हशी पण बघितलेत मी, भरपूर मोठमोठ्या म्हशी आहेत, 3-4-4.5 लाखाच्या म्हशी आहेत. आणि ऍक्च्युली त्याच्या म्हशी प्रत्येक म्हैस म्हणजे 10 लिटर देत नाही, प्रत्येक म्हैस 10 लिटर देत नाही. म्हशी घ्यायचे म्हणले की 12+ येणार म्हशी. किती लोक सांगू दे 10 लिटर देते 12 लिटर देते, पण ऍक्च्युली तुम्ही बघितलं का 10-12 देणारे नाही. ऍक्च्युली तुम्ही दूध सिलेक्शन करूनच घ्या. ओके. असं म्हणणं. म्हशी घेताना काय काळजी घेतली पाहिजे ह्याच्यावर जरा डिटेल्स मध्ये सांग. म्हशी घेताना व्यवस्थित दूध बघितलं पाहिजे. म्हशी काही लोक आता कास बघून बी घ्यायलेत, का तर डॉक्टर लोक कास फुगवायचे पण औषध द्यायलेत आता आजकाल. त्याच्यामुळे कासावर बी न जाता दूध ऍक्च्युली तुम्ही बघा, कोणीही शेतकऱ्याला विचारा, खरोखरच तुमच्या इकडे दूध देतात का म्हशी, ते मग सिलेक्शन करा, असं माझं म्हणणं आहे. आता ह्यानी ज्यावेळेस तुम्हाला गोट्याचा रेफरन्स दिला तिकडं तिथला नायगावचा, त्यावेळेस तुम्ही तिथे गेला? हो, मी गोटा जाऊन स्वतः बघितल्यानंतर 2 महिन्याला मी हरियाणाला गेलो. म्हणजे तुम्ही स्वतः बघितलं? मी बघून व्यवस्थित बघून त्याला विचारून मग व्यवस्थित ह्यांना फोन केला. मी ह्यांना फोन केल्यावर नंतर मग मी जाऊन घेतल्यात म्हशी. बरं, तिथे खरेदी करताना म्हशी शेतातल्या म्हणजे लोकांच्या शेतात लोकांच्या खेड्यापाड्याला जाऊन असं, म्हणजे कोणाकडे 4 म्हशी असतात, कोणाकडे 2 असतात, कोणाकडे 1 असते, असं जाऊन खेड्यापाड्याला जाऊन खरेदी केली आम्ही. तिथला खर्च वगैरे आपणच द्यायला लागतात. बरोबर आहे. आता तुम्ही मन मोकळेपणानं बोलला ना, त्यामुळे खरंच भारी वाटलं. कारण शेतकरी मित्रांनो तुम्ही जर बोललात तरच लोकांना बरोबर आहे ना माझं म्हणणं. आम्ही काय अनकड शेतकऱ्याला फसवेगिरी होऊ नये म्हणूनच मी सांगतोय. बरोबर. का तर तुम्ही बघितल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम करू नका. राईट. माझं हे म्हणणं आहे. आता तुम्ही किती उत्पन्न कमवता यातून? आता माझ्या मते बघा 1,10,000 रुपये 5,000 रुपये हप्ता येतो मला 1 महिन्याला. बरं. म्हणजे 10 दिवसाला हप्ता होतो. आता फॅटवर असल्यामुळे कमी जास्त होऊ शकतं ते. केव्हा 35,000 येते, कधी 36 येते, कधी 37 येते 10 दिवसाला. त्याच्या नियोजन चालतो आम्ही. आता एक म्हैस तिचं जे वेत आहे ते पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतो? म्हैस बघा समजा वेल्यावर एक 3 महिन्याला जर प्रेग्नेंट राहिली तिने, तर भाकड काळ जास्त राहत नाही. कमीत कमी 2 महिने, 2 महिने ते 3 महिने, ह्याच्या पलीकडे राहत नाही. खरं प्रॉफिट कशामध्ये? दुधामध्ये आहे का शिल्लक राहिलेली जी म्हशीवर म्हैस तयार करणं? कसं आहे तुम्हाला सांगू का, तुम्ही कुठलंही भांडवल एक वेळा जर गुतीला समजा, त्याचं त्यांना जे खाऊ घालून समजा जे काय तुमच्याकडे पेमेंट शिल्लक राहतं त्याच्यावर पण म्हशी होऊ शकतात. का तर मी त्या 4 म्हशीचा तसा अनुभव घेतलाय. बरं, मग आता साधारणपणे जे तरुण उद्योजक आहेत त्यांना 10 म्हशीमध्ये किती रुपये महिन्याला परवडू शकेल? 10 म्हशी व्यवस्थित म्हशी दूध देणारा झाल्यावर परवडतं म्हशी. जवळपास तुमचं समजा 10 म्हशीला जर तुम्ही समजा 1.25 लाखाप्रमाणे 12-12.5 लाख 13 लाख काय 15 लाख लावले, त्याच्यामधले माझ्या मते 10 लाख तर तुमचे बनू शकतात. तसं नियोजन केल्यानंतर पहिल्या नाहीतर तुम्ही आणलात आणि त्याच्याकडे नाही बघलं तर मग असे पैसे होऊ शकणार नाही. बरोबर. स्वतः काळजी घेतलं तरच पैसे होतील. ओके. शेवटचा काय सल्ला असेल मग शेतकऱ्याला? माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही कुठल्याही गोट्यावर जा, व्यवस्थित अनुभव घ्या आणि मगच कुठला व्यापाऱ्याकडून घ्यायचे काय घ्यायचंय. मी म्हणतो म्हणून असंही घेऊ नका, तुम्ही स्वतः चौकशी करा आणि मग घ्या, असं माझं म्हणणं आहे. आणि तुम्ही शेतकऱ्यांना आता तुम्ही जे व्यापारी सांगितले देव डेअरी फार्म, त्यांना रिकमेंड कराल? त्यांना रिकमेंड कराल का घेण्यासाठी? हो कराल ना. म्हणजे आहे का? हो, मी परत जाणार आहे, पण आता एक आपल्या जून महिन्यामध्ये जाणार आहे. परत एक 6-7 म्हशीचा लोड त्यांच्याकडून आणणार आहे. ठीक आहे. तुम्ही टप्प्याटप्प्यानं म्हणजे एकदम पैसे न गुंतवता टप्प्याटप्प्यानं घेऊन येणार आहे. ओके. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्हाला पुढच्या गोट्यावर काय विचारायचं आहे ह्यासाठी पण तुम्ही कमेंट करू शकता. आम्ही ते कमेंट नक्कीच पुढच्या गोट्यामध्ये गेल्यावर विचारू. सर, तुम्ही वेळ काढून मुलाखत दिली, खरंच तुम्ही खूप मनापासून बोलला, त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.